नमस्कार. तर मी आज तुम्हाला फालुदा रेसिपी करून दाखवणार आहे. खूप छान झालेला आहे फालुदा. बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही. त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते बघा. आता सगळ्यात प्रथम मी जेली तयार करणार आहे. हे स्ट्रॉबेरी जेलीचं पाकिट आणलं आहे मी. हे 90 ग्रॅम आहे. याला 500 मिली पाणी घालायचं असं सांगितलेलं आहे, पण मी ह्यातला अर्ध घेतलं आहे, 45 ग्रॅम. आणि ह्याला 250 ml पाणी मी मोजून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मी मिक्स करणार आहे. 500 मिली पाणी सांगितलं तर आपण थोडंसं कमीच घ्यायचं, 20 मिली. आता 250 मिलीमध्ये मी 10-20 मिली कमीच घेतलं आहे, कारण जेली परफेक्ट बनण्यासाठी तेवढंच्या तेवढं पाणी घालायचं नाही, थोडंसं कमी करायचं. किंचितचं 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून. हे 45 ग्रॅम मी वजन करून घेतलेलं आहे, अर्ध त्यातलं. ते आता मी यात घालून घेतलं. आता याची जेली तयार करून घेणार मी. याला एक उकळी येऊ द्यायची आणि गार करत ठेवायचं. मग उकळी आलेली आहे याला. हे एका काचेच्या बाउलमध्ये मी ओतून ठेवते गार करायला. गार झालं की ते आपोआप सेट झालं की मग त्याचे तुकडे करायचे, कापायचे. मग त्याचे हे बाजूला ठेवून देते मी. गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलं तरी पण चालतं. तर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये या कपानं मी 2 कप दूध घेते. फुल फॅट क्रीम दूध आहे. एकूण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. 240 ml चा कप आहे माझा. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून मिल्क पावडर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर असं दोन्ही मिक्स घेतलेलं आहे, दुधाला थोडा थिकनेस येण्यासाठी. त्यातलंच दूध घालून मी आता हे विरघळून घेते चांगलं. गुठळी राहू द्यायची नाही, त्यामध्ये पूर्ण गुठळी मोडून घ्यायची त्याची. त्यामध्ये मी आता साखर घातली, 1 पाव कप. 3 टेबलस्पून होईल एवढी साखर घातली मी. तर दुधाला उकळी आलेली आहे. आता हे मिश्रण केलेलं थोडं थोडं घालून घ्यायचं, मिल्क पावडरचं आणि कॉर्नफ्लोअरचं. गुठळ्या पूर्ण काढलेल्या आहेत त्याच्या. एका हातानं घालत असं हलवत राहायचं आणि दुधाला थोडा वेळ उकळी काढून घ्यायची, 1-2-3 मिनटं. कॉर्नफ्लोअरचा कच्चापणा गेला पाहिजे. तर ह्याला उकळी आलेली आहे. आता झालेलं आहे हे. आता मी एका बाउलमध्ये ओतून घेते आणि गार करून मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे गार होण्यासाठी. पहिला गार करून घ्यायचं. थोडीशी वाफ जाऊ द्यायची त्याची, हलवत राहायचं 1-2 मिनटं. आता त्यामध्ये मी रोज सिरप घालणार आहे, 1-2 टेबलस्पून. एक 2 टेबलस्पून होईल एवढा मी रोज सिरप घातलेला आहे त्यामध्ये. ते पूर्ण गार करून घ्यायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं गार करायला. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं. तर गॅसवर पुन्हा कढई ठेवलेली आहे मी, गॅस लावलेला नाही अजून. त्यामध्ये मी अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 कप पाणी घातलं आहे, पण अजून 1 पाव कप घालणार मी. 1.25 कप पाणी लागलेलं आहे मला इथं. पूर्ण हे विरघळून घ्यायचं. अजून पाव कप घातलेला आहे मी, स्किप झाला आहे व्हिडिओ.
एकूण एक अर्ध्या कपाला 1.25 कप पाणी लागतं. आता गॅस लावून घेते मी. एकसारखं हलवत राहायचं. गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची, मोठी नाही करायची. नंतर बारीक करायची आता ह्या वेळेला आणि ते चांगलं शिजवून घ्यायचं. त्याचा कलर चेंज झाला पाहिजे थोडा कॉर्नफ्लोअरचा. मी एका बाउलमध्ये बर्फाचे तुकडे आणि गार पाणी घालून ठेवलेलं आहे आणि चकलीच्या छाच्याला मी तेल लावून आत शेवची जाळी घालून ठेवलेली आहे. बाटलीला होल पाडून प्लास्टिकच्या बाटलीनं पण करतात, पायपिंग बॅगला होल पाडून पायपिंग बॅगनं पण करतात, पण मी छाच्यामध्ये घालून करणार आहे. पटकन करून घ्यावं लागतं, गरम आहे तोपर्यंतच, गार होऊ द्यायचं नाही त्याला. हे आधीच तयार करून ठेवायचं बर्फाचे तुकडे आणि गार पाणी थोडं घालून. फ्रीजमध्ये बाटलीवर पाणी ठेवायचं भरून आणि बर्फ झालेला पण त्यात घालून घ्यायचा. ही शेव पाडून घेते मी. बाजूला ठेवून देते मी. आता हे गार झालेलं आहे. याच्या वड्या पाडून घेते मी आता जेलीच्या. हे बघू शकता फालुद्याची सगळी तयारी झालेली आहे. आता फालुदा ग्लासमध्ये घालून घेते. आता पहिला शेवय केलेली घालून घेते, नंतर थोडी जेली घालते, त्याच्यावर थोडं सब्जा बी घालते, थोडं ड्रायफ्रूट घालते, त्याच्यात थोडं दूध घालून घेते गार झालेलं. त्याच्यावर फ्रूट पण घालायचे, द्राक्षे किंवा कसले पण फ्रूट आपण घालू शकतो जे आपल्याला आवडतात ते मी ग्रेप्स थोडी घेतलेली कट करून ती बाजूला राहिलीत, सॉरी. त्यावर गुलाबजल थोडं रोज सिरप घालून घेतलं मी. आणि हे आईस्क्रीम मी घरी केलेलं आहे. ह्याची रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला. कस्टर्ड आईस्क्रीम म्हणून हे केलेलं आहे. तुम्ही यामध्ये कोणतंही आईस्क्रीम घालू शकता. हे माझ्या घरी केलेलं होतं म्हणून मी हे घातलं, दुसरं नाही आणलं. टूटी फ्रुटी घालून घेते थोडी. बघा किती मस्त झाला आहे फालुदा. सबस्क्राईब करून ठेवा, माझ्या रेसिपी बघू शकता तुम्ही. खूपच छान झालेला आहे, खायला पण तेवढाच टेस्टी झालेला आहे. लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली.